भारतीयांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे। आज अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। संपूर्ण देशात भगवामय आणि आनंदाचं वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष देखील करण्यात आलाय। शिवाजी पार्क येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। सर्वांना विनंती आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत। आल्यानंतर पहिल्यांदा उद्यान गणेश येथे श्री गणपती बाप्पांना ते वंदन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत। आल्यानंतर पहिल्यांदा उद्यान गणेश येथे श्री गणपती बाप्पांना ते वंदन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत। आल्यानंतर पहिल्यांदा उद्यान गणेश येथे श्री गणपती बाप्पांना ते वंदन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत। आल्यानंतर पहिल्यांदा उद्यान गणेश येथे श्री गणपती बाप्पांना ते वंदन करणार आहेत। शिवाजी पार्क इथली ही शोभायात्रा आपण पाहत आहोत। हा उत्साह फक्त अयोध्येमध्ये नाही तर ठिकठिकाणी देशभरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तसाच दादर इथल्या शिवाजी पार्क इथे देखील हा उत्साह पाहायला मिळतोय। तर याविषयी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। आज ज्यांनी हा दिवस पाहिलाय हा कधी म्हणजे डोळ्याचं पारणं फेकणारा हा दिवस आहे। राममय सगळं जग झालेलं आहे आणि अशा वेळी आज तुम्ही पाहता की केवढा मोठा जल्लोष आहे। आज लवकरच इकडे मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये भव्य दिव्य रॅली निघणार आहे आणि ती गोलवाड्याच्या राम मंदिरात सभागृह मोठी राम आरती होणार। महत्वाचा म्हणजे विधानसभाध्यक्ष राहुल नांदेकर यांनी जो निकाल दिला होता त्याच्यानुसार प्रत्येकात सर्वोच्च न्यायालयात केला होता। त्यांना समजणार होते की सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे। शिवसेनेला नोटीस बजावण्यात आली अशी माहिती समोर येते। या सुभाटाच्या 14 लोकांना का डिस्क्वालिफाय केलं नाही हे देखील आम्ही कोर्टात गेलेलो आहे। त्यामुळे न्यायिक लढाई चालू राहणार आहे। त्यांनी जे काय पिटिशन टाकलंय आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत। अनेक ठिकाणी ते हारले पुन्हा एकदा हारले। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आजच्या यात्रेत जे आहे ते लाखो लोक जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई।